पालकांना मी 4 चौकोन काढायला सांगते. आत्ता हे मी रंगवूनच आणलेत, पण ते मी एक्सप्लेन करते आता. पहिली चौकट जी असते, रिकामीच असते ही सगळी काढतात चित्र तेव्हा. त्याच्यात मी सांगते की आकाराबाहेर रंग न जाऊ देता भरायचं. ही छोटीशी एक हे सूचना असते की आकाराबाहेर रंग नाही जाऊ द्यायचा. ते झालं चित्र. अगदी छान सुंदर रंगवू शकतात हे सगळेजण. दुसरी जी असते त्याच्यात मी एक चित्र काढून देते आणि त्याची कॉपी करायला सांगते, त्याची नक्कल करायला सांगते. तर तिसरा जो चौकोन असतो त्याच्यामध्ये मी हे जे टिपिकल झाड आपण काढतो ना, वरती ढग आणि खाली खोड, ब्राऊन आणि हिरवं, ते काढते आणि सांगते की हे नाही काढायचं, पण झाडच काढायचं आहे. आता काय काढाल? मग लोक 100 पद्धतीने वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि तिथे काहीतरी इंटरेस्टिंग येतं. आणि चौथी जी चौकट असते त्याच्यात मी सांगते की मनाचं चित्र काढा. तर ही ॲक्टिव्हिटी झाल्यावरती प्रत्येकाने एक्सप्लेन करायचं असतं की काय वाटलं, व्हॉट प्रोसेस डिड यू गो थ्रू. तर सगळेजण सांगतात की हे खूप सोपं वाटलं. मजा तर येतेच रंग भरायला प्रत्येकाला, पण हे खूप सोपं वाटलं. त्याच्यात काही फार डोकं चालवावं लागत नाही. दुसरं जे होतं ते कॉपी करणंसुद्धा रिलेटिव्हली सोपंच आहे, सुंदर आहे, पण सोपंच आहे. त्याच्यात नुसतं काय बघायचं आहे आणि ते तसंच्या तसं काढायचा प्रयत्न करायचा आहे. तिसरं जे आहे तिथे खरं चॅलेंज सुरू होतं. म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत पण हा विचार आपण करून बघूया की एखादं मूल वर्गामध्ये येऊन सांगतं की ताई मला हे नाहीच जमत आहे किंवा हे मला असंच येतं, तर तेव्हा त्याला सांगावं लागतं की असं नको काढूस, आता वेगळा विचार कर. आणि तिथे खरी क्रिएटिव्हिटी सुरू होते. तसं तुम्हाला जेव्हा सांगितलं जातं की हे झाड नाही काढायचं पण झाडच काढायचं आहे, मग तुम्हाला 10 पद्धती सुचतील. तुम्ही बाहेर बघाल, इकडे बघाल, आठवाल की हां झाड तसं दिसतं. हां, मग नुसतं फुलांचं असू शकतं, नुसतं पानांचं, निष्पर्ण असू शकतं. अनेक पद्धती येतात त्याच्यामध्ये. तिथे क्रिएटिव्ह थिंकिंग खरंच सुरू होतं. आणि हे जे आहे ना मनाचं चित्र, तिथे खरी माणसं खुलतात. म्हणजे ते चॅलेंजही असतं, पण त्याच्यातून जे बाहेर येतं तो आउटकम इतका क्रिएटिव्ह असतो की त्यांनाच थक्क व्हायला होतं की अरे आय हॅड नेव्हर थॉट अबाउट दिस. तुम्ही भविष्यकाळात जाता, भूतकाळात जाता, वर खाली जाता, आठवून बघता, मला काय येतं, त्याच्या पलीकडे कसं जाऊ, मला आत्ता काय वाटतंय, त्याचं कसं काढू चित्र. अशा अनेक गोष्टी खऱ्या इथे विचार केल्या जातात.